महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले अहिल्यानगरचे लोकमान्य आणि लोकप्रिय खासदार सन्मान्य जिल्ह्याचे मुख्य सचिव, विविध राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि सुनीतींवर प्रेम करणारे उपस्थित आपण सर्व रात्रीचे बरोबर 10 वाजता ही वेळ अनेकांच्या दृष्टीनं ज्ञानाची नव्हे तर अन्नाची असते, पण एखाद्या माणसावर माणसाने किती प्रेम करावं याचं उत्तम उदाहरण म्हणून सुनीलजी महाजन यांच्या आजच्या वाढदिवसाला थांबवलं. मी मगापासून इथं आल्यावर त्या प्रत्येकाचा उत्साह महत्वाचा. इथं आल्यावर नक्की वाढदिवस कुणाचा आहे हे कळू नये इतपत प्रत्येकाचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा आपल्या कामाला असामान्य झालेल्या आणि उद्याचं भविष्य घडवायची ताकद त्याच्या अंगत आला असा विश्वास त्यांनी आपल्या बाबांना दिला. प्रश्न पाण्याचा असू दे किंवा प्रश्न रक्तदानाचा, प्रश्न शेतीचा असू द्या किंवा शेतकऱ्यांचा, प्रश्न रोजगाराचा असू द्या किंवा उद्योगाचा, प्रश्न रस्त्याचा असू द्या किंवा मातीचा, इथल्या प्रत्येक माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे नेतृत्व इतरांच्या हाकेला सातत्यानं धावत राहिलं आणि आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा द्यायला आपण सगळे धावत आला. कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नसते, कौतुकासारखं दुसरं प्रोत्साहन नसतं. खरं तर वाढदिवस म्हणजे सुनीलजी महाजन यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दलची कृतज्ञता आणि तिथून पुढचे ते कार्य करणार आहे त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असा हा दुहेरी समन्वयाचा कार्यक्रम आहे. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केले, पण हे स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, ते कौतुकाच्या थाप्यावर उभा केले. 12 वर्षाचे शुभाराजे बाळासाहेब जिजाऊंच्या सोबत जेव्हा पुण्यात आले, उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रायरावानं दरबारचा लंगर ठेवता सगळ्या पुण्यावर सगळी भूमी उजाड करून टाकली. याच भूमीत एक पहाड लावली, तुटकीमान तुटकी कवळीत्रा रचवली आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं असो आणि जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वांश होईल. माणसं त्या भयानक परबंधात झाली. सह्याद्रीच्या जगी दऱ्या खोऱ्यात किंवा कबर काप्या जो उठीत घेऊन कशी वर्षे जगायला लागली, जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांच्या आयुष्याचा टास झाला. अशा पुण्यात आल्यात मास आहे. राज्य करायचं, जहागिरी चालवायचे, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर, होतं कोण इथं दगडात पुण्यावर. अरे माणसं होती कुठं, माणसं दूर परगडला. मासाहेबांनी त्या परगडला लोकांना खात्री सा या परत या गावात या, पण काहीतरी विचार कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शुभराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत. पण यात रखडी पोटावर मातीच्या मुलात बोल्या गेल्या पहारी कसे यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल आणि त्या सरशी मासात झाल्यापुढं मातीच्या मुलात मी पाहत
कळसई घडली, पण मासा जनावर उच्छाद मारते, उभ्या पिकात हैदोस घालत्या, सगळं पीक नाशिवत्या, काहीतरी करावं असा मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजे. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आत्माच्या गावागावात दौडी दिली. जो कोणी पिकात उच्छाद मारणारा जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावातलं तर्रीमान चिकरमाच पोरं बाहेर पडली. रातोरात पिकामागे पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसबसताना दिसलं, चिट्ट्याच्या चक्रायला झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या मारायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला असा नंतर घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची बंदी आणि आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संतशांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा दरका येवाला. तसा पहारेकरी धावत धावत पुढं झाला. 5-7 तरुणीमान पोरं एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रान नव्याचं धूळ. पहारेकरीने विचारताच काय तशा तरुणीमान पोरं म्हणाले, मासाहेबांनी भेटायचं. काय मासाहेबांनी नवली नवं, जो कोणी जनावराची शिकार करत त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू नवं. तसा पहारेकरी म्हटला सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही मासाहेबांनी भेटल्याबगैर जाणार नाही. अरे याला का पुढं जाता, रातचं 1:30 वाजल्या, सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही मासाहेबांनी भेटल्याबगैर जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे, तसंच तर नमान पोरगं सगळी पुढं झालं. मासा 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 तुम्ही दवडीचे नवं, जो कोणी जनावराची शिकार करत त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू नवं. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडं बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही तरुणीत असंही सांगितलेलं की आपलं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे आपलं जनावर कशाला घेऊन आलं. कशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाले, मासा ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. एवढं जसं ऐकलं तर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातलं भरकळ पाणी उतरायला लागलं. त्याला हुडका तुटला आणि हुडका दाबून तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासा सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलं. मासा तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो. मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. ह्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासा, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडतो. मासा पुढं झाला. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचार, नाव काय रे तुझं. आणि ते पोर म्हणाला, ताना. तानाजी माणूस आहे, उमरट माणसाची. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्यात झाला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवली. 350 वर्षापासूनचा कौतुकाच्या थापेचा तो वारसा बागलांकरांनी अजूनही तसाच जपला. जो आपल्यासाठी झटतोय, जो आपल्यासाठी काम करतोय, त्याच्या वाढदिवसाला किमान त्याच्या पाठीवर जाऊन कौतुकाची थाप टाकावी. त्या कौतुकाच्या थापेतूनच कदाचित 350 वर्षासारखे पुन्हा एकदा तानाजी माती साज्या मातीमध्ये उभा राहतील आणि या मातीमध्ये पुन्हा एकदा सुनीलजी महाजनांचं काम या मातीत उगवलेल्या प्रत्येक माणसाच्या कल्याणाचा विचार. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरं काय केलं. महाराजांच्या राज्याचा वचननामा तरी काय. महाराजांना छत्रपती व्हायचा म्हणून नव्हतं सगळं. महाराजांना राज्याभिषेक करून घ्यायचा होता म्हणून नाही स्वराज्य उभा राहिलं. मग स्वराज्य कुणासाठी, कशासाठी. बघा ना, महाराजांनी राज्य उभारलं पण या राज्याचं नाव महाराजांनी शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमान वाटला असता. पण महाराजांनी राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, स्वराज्य, माझं राज्य. अरे माझं आहे ना, मला
मला छगडला पाहिजे, मला सुचला पाहिजे, ही उर्मितल्या प्रत्येकात उतली बनली फुलली आणि मग ती माणसं मातीसाठी लढायला तयार झाली. ती कशासाठी? स्वराज्याचा वचननामा काय? स्वराज्याचा वचननामा एकच, सर्वांस पोटास लावले आहे. या मातीत उगवलेला प्रत्येक जण सुतार लोहारचा मान नाही, जो शेकडो वाणी मुलानी सारी वाणी धंदर कोणी आली भंडारी सार पोटाला लागली पाहिजे. हे स्वराज्य. आणि म्हणूनच गेली 350 वर्ष या देशात कुठल्याही कोपऱ्यात कुठलीही चळवळ उभा राहू द्या, त्या चळवळीचे प्रेरणास्थान असतात छत्रपती शिवाजी महाराज. बंगालची फाळणी आणि बंगालमध्ये बंगभंग चळवळ सुरू झाली. बंगालच्या या बंगभंग चळवळीला प्रेरणा मिळाली म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांना. जयोस्तो शिवराय. बंगालवासियांना प्रेरणा मिळाली. बंगभंग चळवळ यशस्वी झाली. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली आणि या जातीविरोधी चळवळीला बळ मिळालं म्हणून तमिळ लेखक C.N. अण्णादुराई यांनी तिथे नाटक उभारलेलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांना. या तमिळ नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेशन यांनी. ती भूमिका त्यांनी इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर संपूर्ण तामिळनाडू अभिनेते गणेशन यांना शिवाजी गणेशन म्हणून ओळखले. जरी शिवराय ते शिवमच. खरं तर तत्कालीन ब्रिटिशांच्या राजवटीतील भारताची अवस्था ही अत्यंत विकल झाली. जातीमध्ये भेद उभा राहिले, स्पृश्यता पाळली जात होती. एकसंघ हिंदुस्थान उभा करायचा असेल, इथल्या मनामध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल तर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना आठवले छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधायला 2 दिवस लागले. काट्या कोट्यात अडकलेली, झुडपामध्ये लपलेली शिवसमाधी त्यांनी शोधून काढली. तिची पूजा बांधली, शिवजयंती साकार केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा कुळवाडी भूषण शिवराय हा पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला आणि या क्रांती सूर्यानं त्या शिवसूर्याचं चरित्र कानाकोपऱ्यात पोहोचवलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एक ध्येय केले. मुलींची पहिली शाळा, स्पृश्यता भेदाभेद मिटवण्यासाठी विलक्षण प्रयत्न करणारे सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुले शिवाजी महाराजांचा सामाजिक मानसास्त्र पुढे चालवत होते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या भाषणातून लेखनातून अनेक वेळा गौरव केला. समता, स्वाभिमान आणि स्त्रीत्वाचा सन्मान ही मूल्य या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं सांगत असत. खरं तर त्यांनी राज्यघटना लिहिली, पण त्याच्यानंतर ते लिहितात या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं. एवढंच नव्हे तर आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर जय शिवराय लिहायचे आणि मग आपल्या पत्राची सुरुवात करायचे. शिवछत्रपतींच्या बद्दल व्यक्त केलेला हा आदर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियाला गेले आणि रशियाच्या चौकात उभा राहून त्यांनी भाषण केलं आणि रशियाकरांना त्यांनी सांगितलं, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहे. प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक वारसा पुढे नेला तो आदर्श शाहू महाराज. सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी निर्माण केली. समतेचा विचार त्यांनी पुढे जातीचा भेदभाव कमी करण्यासाठी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी विलक्षण प्रयत्न केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी विलक्षण काम केलं. जे 350 वर्षापूर्वी छत्रपती
शिवाजी महाराजांनी केलं. लोककल्याणकारी स्वराज तोच वारसा होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलं. खरं तर त्यांच्या काळामध्ये असं म्हणतात, त्यांनी प्रत्येक नागरिकाला असं सांगितलं होतं की सरकारकडून तुम्हाला 12 झाडं मिळतील, ती तुम्ही आपल्या घराच्या सभोवताली लावायची. त्या 12 झाडातल्या 7 झाडांचं उत्पन्न त्या घरमालकाला मिळेल आणि 5 झाडांचं उत्पन्न त्यांनी सरकारला द्यायचं. 7 झाडांचं उत्पन्न घरमालकाला, लावली झाडं किती? 12. आमच्याकडं 7-12 हा शब्द अहिल्या माईच्या त्या योजनेत आला आहे असं अनेक जण सांगतात. हा लोककल्याणाचा वारसा, या महापुरुषांचा हा विचार करून आम्ही पुढे निघालो आहोत, जो 350 वर्षापूर्वी मूल्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे रुजवला. राजकारण आताच अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण हे मूल्यांवर आधारित होतं. हे त्यांच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या केशवापूरच्या अगदी ओढ्यावरचं धरण जाऊन बघूया. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसिंचनाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि त्याची अडवा त्याची जिरवा हा एकमेव उद्योग चालू केला. तो भाग वेगळा, पण आजही दुष्काळ पडतो आणि आम्हाला शिवकालीन पाणी योजना आठवावी लागते. हे महाराजांच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे. सगळ्यात तत्कालीन काळात शेतकऱ्यांना 40 पद्धतीचे कर होते. महाराजांनी ते सगळे रद्द केले आणि सरळ सांगितलं, बी बियाणं सरकारकडनं दिलं जाईल, खतं सरकारकडनं, बैलजोडी सरकारकडनं, ज्याला जमिनी नाही त्या जमिनी सुद्धा सरकारकडनं. शेतकऱ्यांनी फक्त कष्ट करावे, आलेल्या उत्पन्नाचा 60 भाग शेतकऱ्याला आणि 40 भाग सरकारला जमा करावा. दुष्काळ पडला, सारा माफ, अडचण आली, सरकारकडनं कर्ज दिलं जायचं. कर्ज मुक्ती देणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी. हा महाराजांना शेतकऱ्यांचा राजा म्हटलं जातं. हे राज्यात शेतकऱ्यांनी निर्माण, ज्या हातात नांगर धरायची ताकद आहे, ती हात तलवार हाती घेऊन राज्य सुद्धा उभा करू शकता. हा शिवरायांच्या स्वराज्याचा विचार होता. सगळ्यात महत्वाचा महाराजांच्या राज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात शून्यात उभा राहिलेलं हे स्वराज्य, शून्यात. पण महाराजांनी आपलं ध्येय समोर ठेवताना, पण महाराजांचं ध्येय तरी काय आहे? ॲबे क्रे नावाचा फ्रेंच प्रवासी कोकणातल्या चौच्या कार्यालयात पोहोचला महाराजांच्या. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांच्या कार्यालयाला परवाना घेतल्याशिवाय त्याला परत जाताच येणार नव्हतं. एक काळ होता, देश आमचा, समुद्र आमचा, पण आम्हाला आमच्या समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी कालचक्र असं बदललं, आता कुणी परका आला तर त्याला महाराजांचा परवाना लागायचा. या ॲबे दुकान परवाना घेताना त्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या राजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू त्यांच्या नजरेत साठवला आहे. अभ्यास हेच आमच्या राजांच्या यशाचं कारण. म्हणजे राजांच्या यशाचं कारण काय? अभ्यास. आणि आमच्या अपयशाचं कारण काय? विनाभ्यास. लंकेसाहेब परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली. म्हणले आता नोकऱ्या तर नाही, काहीतरी उद्योगच केला पाहिजे. मग म्हणजे कुठला उद्योग करायचा? चौघांनी बराच विचार केला आणि विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आपलं गाव जरा आत आहे, बस स्टेशन बाहेर आहे, एसटी स्टेशनला येतात, आपण उतरतो आणि तिथनं 2 मैल चालून मग गावात यावं लागतंय. आपण जर रिक्षा घेतली तर व्यवसाय जोरात झाला. मग चौघांनी लगेच पैसे काढले. चौघात म्हणून एक नवी कोणी रिक्षा घेतली. नवी कोणी रिक्षा
बस स्टँडला लावली, रिक्षा स्टँडला लावली आणि चौकातले तिघं मागं बसले आणि चौका पुढं बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघून हरकले, धावतच रिक्षा जवळ गेले, वाकून बघितलं, फुल नाही. 6 महिने झाले यांचा व्यवसायच होईल. 6 महिन्यानंतर परत चौघे एकत्र आले, म्हणजे या व्यवसायात काही काम नाही, दुसरा कुठला तरी करूया. म्हणजे कुठला करायचा? परत चौघाने विचार केला, म्हणजे कुठला? मग एक जण म्हणला गावात गाड्या भरपूर आल्या, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. मग या चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? पंक्चर काढायचं दुकान त्यांनी 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय? कुठं करताय? कधी करताय? कसं करताय? या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराजांचं यश कशात आहे? या अभ्यास करणं. दुसरा प्रश्न विचार, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहदपल्ल्यावर ते तहदपेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहदपल्ल्यावर तहदपेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य. पण हे त्या महाराजांचं ध्येय नाही. महाराजांचं हे ध्येय या मातीत उगवलेल्या प्रत्येकाचं ध्येय झालं. हे स्वराज्य यशस्वी का झालं? याचं सगळ्यात महत्वाचं कारण याचा प्रत्येक जण त्यात सहभागीचा. शिवचरित्र जगातले एकमेव असं चरित्र आहे ज्यात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळताना दिसतच नाही. अजिबात जबाबदारी टाळणं नाही, जबाबदारी पाळणं हा शिवकाळाचा सगळ्यात महत्वाचा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी तो विचार केला आहे, तुला लढलं पाहिजे. शिवचरित्र हा एकमेव असा इतिहास आहे तिथं जगण्याची नव्हे, मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि काढायचे सांगायच्या, राजा ही मोहीम आपली, आपण जाणार. तसा यशाची म्हणायचा, आणि हैदराबाद ही मोहीम आपली, आपण जाणार. तसा बाजी म्हणायचा, यशाची कॉपासून लावून बसून होईल का? सर्वात ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. इथं माणसं जगण्यासाठी नव्हे, मरण्यासाठी स्पर्धा. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य बघा, शिवचरित्रात जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा महाराज स्वतः मृत्यूला सामोरे गेले. 7,500ची फौज फतेह खान आला, महाराज स्वतः गेले. 40,000 फौजनिशी अफजल खान आला, महाराज स्वतः गेले. 1.25 लाखाची फौज शाहिस्ता खान आला, महाराज स्वतः गेले. 3.5 लाखाची फौज मिरसराज आला, महाराज स्वतः गेले. महाराजांनी कधीही आपल्या ऐवजी दुसऱ्या कुणाला पाठवलेलं नाही. अजिबात अजिबात. अफजल खानाला कळे महाराज तानाच्या असं नाही म्हणाले, ताना एवढे वेळ चालतो का? नाही, सकाळपासून जरा अस्वस्थच वाटतंय, बहुतेक डिग्री पण वाढला असेल. नाही, इकडे शिपाही नामसरदार का प्रकार. इथल्या रयतेला महाराजांनी विश्वास दिला आणि मग रयत सांगायला लागली, राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे ना, मग आपण राजासाठी गेलं पाहिजे. मरणाऱ्यांची फळी तयार झाली ती महाराजांच्या यादीच्या. महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता खंड संपव. स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं सैतानी संकट. मला प्रश्न असा पडला, 10 नोव्हेंबरला दुपारी 2:30 वाजता महाराज खान मारताय, मग 11 तारखेला महाराज कुठे असतात? 10 तारखेला खान मारला, 11 तारखेला महाराज कुठे? शेजारी महाबळेश्वर मग काय एवढं टेन्शन होतं. 4 दिवस
थंड हवेच्या ठिकाणी झाला. कुठे आहे महाराज? 2.5 लाख ठार मारला. 5 वाजता महाराजांनी परत घोड्यावर मान ठोकली आणि सगळे फिरून महाराज परत ताब्यात निघाले. अफजलशाहीचा मुलूक पादाक्रांत महाराजांनी वाई प्रांत जिंकला. सातारा प्रांतात आले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात आले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात आले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्याला भगवा फडकवला. म्हणजे उद्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. मग त्याच वेळी सिद्धीचं भरला 65,000 फौजेश महाराजांवर पाठवलं. महाराज मिळत होते. 65,000ची सिद्धीची फौज येते. पुण्यात महाराज सुरक्षित स्वराज्यात परतू शकत होते. पण महाराजांनी स्वतःच्या जीविताच्या रक्षणापेक्षा रयतेचं रक्षण महत्वाचं मानलं. महाराज स्वराज्याकडे गेले नाही. सिद्धीचं भरला सीमेवरच अडवला पाहिजे. महाराज इंग्रजांवर आले पन्हाळ्यावर. सबब रयत आणि स्वराज्य सुरक्षित राहिलं आणि सिद्धी थेट पन्हाळ्याला वेढा टाकायला आला. महाराज स्वतः अडकले. रयत सुरक्षित राहिलं. 65,000 महाराजांना पन्हाळ्यावर विळखा घालून बसले आणि त्याच वेळी महाराष्ट्रात 1,30,000ची फौज घेऊन शाहिस्ता खान औरंगजेबाचा सख्खा मामा. ते तो प्रत्यावरच आहे. तुर्कस्तानचा नवाब आहे. स्वराज्य चिवटीत पकडायला तो आला. 1,30,000ची फौज. सिद्धीचं भर 65,000ची फौज म्हणजे महाराष्ट्राच्या जोरावर एकाच वेळी 1,95,000ची फौज आहे. राजे कैदी येतात आणि महाराजांची सगळी फौज किती आहे? 12,000. फक्त 12,000. चालून किती आले? 1,95,000. पण तरी एकही माणूस या स्वराज्यातला डगमगलेला नाही. एकही काय प्रेरणा सुरू महाराजांनी? 1,95,000 शत्रू उरावर आहे. राजा कैदी येतात. इथला प्रत्येक जण राजा म्हणून उभा आहे. प्रत्येक जण स्वराज्याच्या रक्षणासाठी उभा आहे. त्यांच्या शेजारी एका बांधावर एक पोरग राखण करतो भाऊ. त्यातून त्याला एक घोडेस्वार येताना दिसला आणि सगळे पोरग त्या घोडेस्वारापुढे गेले. कुठं? तो घोडेस्वाराला नाही चल रे. खबरदार याला पुढे चिंधड्या उडवीन राई उद्या गुडघ्यावर जाऊ. त्याला माहिती आहे या स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. राजे नाहीये. राजे कैदी येत आहेत. स्वराज्य आपण राखलं पाहिजे. आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात मी काय महाराजांनी विश्वास निर्माण करून दिला. येस वी कॅन. आपण स्वराज्य निर्माण करू शकतो आणि इथला प्रत्येक जण उभा आहे. एकदा हा विश्वास निर्माण झाला मग त्यातलं बिलीव्ह सिस्टीम तयार. एकदा बिलीव्ह सिस्टीम तयार झाली की मग ॲटिट्यूड तयार होतो. ॲटिट्यूड दृष्टिकोन. आता ॲटिट्यूड कसा आहे याच्यावर ठरलं तुम्ही यशस्वी होणार की यशस्वी. ॲटिट्यूडचे 4 प्रकार पडतात. पहिला ॲटिट्यूड आहे झिरो ॲटिट्यूड. या प्रकारची माणसं खतरनाक असतात. ह्यांना काही सांगा ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं. मला नाही सांगणार, मला जमणारच नाही. पण ह्यांचं एक बघा, ही म्हणतात तुला जमेल तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना चल जरा पैसे कमवू, मर्सिडीज घेऊ, फिरू तो मला नाही सांगणार. पण तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्या गाडीत, तू घे. म्हणजे आपण जर म्हणलं ना चल ना जरा सुनीलचे महाजन चांगलं काम करतायत त्यांच्याबरोबर काहीतरी करूया, तो करूया. पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे लोक काय. मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो. चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी लागेल म्हणून काय लोअर ॲटिट्यूड तुम्ही करा. तिसरा प्रकार आहे तो आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड. ही माणसं नाही म्हणत नाहीत आणि जिंकूही म्हणत नाहीत. ह्याचं एक वाक्य ठरलेलं असतं, करू ना प्रयत्न करायला काय आहे.
ही माणसं आयुष्यभर प्रयत्नच करत असतात. आणि याच्यातला शेवटचा प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. याला काही सांगा, येस आय कॅन, मी करेन, इम्पॉसिबल हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. आय कांट म्हणतच नाही. येस आय कॅन. परिस्थिती असू दे नसू दे, बळ असू दे नसू दे, ताकद असू दे नसू दे, सांगितलंय ना, येस आय कॅन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जगातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जगातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जगातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? वाय? सिंहराजा का? तो जिराफासारखा उंच आहे का? तो चित्त्यासारखा वेगवान आहे का? तो कोल्ह्यासारखा हुशार आहे का? तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? नाही. मग सिंहराजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं, तू राजा का? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना, तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड. येस आय एम द चॅम्पियन्स. महाराजांनी त्या मावळ्या मावळ्याबद्दल काय रुजवला? हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड. बघा ना, आमच्या कानाची मी पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. राजाच्या लग्नाला यायचं बरं का. राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजा तानाचे लग्नाले. ताना कोंढाणा घ्यायचं म्हणजे आहे रे. आणि सर्व शिकले तानाची. हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा लगेच कोंढाण्याचं बघून राहिलं आणि पोराचं लग्न टाकून तानाचे कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले. रायबाचं लग्न करायला परतच नाही. मला कामूनवर प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराज? का महाराज म्हणलेच नाही तानाच्या? ताना एवढा कोंढाणा घ्या, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं होतो. येस आय कॅन. चॅम्पियन्स. परिस्थिती असू द्या नसू द्या, मी करेन. समाजाला सगळ्यात जास्त गरज आहे ती अशा माणसांची. ही सगळी माणसं आहेत, ही सगळी ही या चॅम्पियन्स ॲटिट्यूडची. प्रत्येकाला संघर्ष करावा लागलाय. प्रत्येक द्रोणाचार्याने 1 लाखाला शिकवणार नाही म्हणून सांगितलं. तो म्हटला नाही, मला आता कोण शिकवणार, मग मी कसं? नाही. येस आय कॅन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. जगातला सर्वोत्तम धनुर्धारी झाला तो. येस. 1.5 दिवस शाळेत गेले. 1.5 दिवस 10 शेक्सपियर कशात घालतील एवढं सामर्थ्य सांगितलं. माझी महिला बाबाकडे राहिली. माझ्या जीवाची होती एक काही. संयुक्त महाराष्ट्र मन चेतवला. त्या अण्णाभाऊसाठींच्या छक्कडे काय सामर्थ्य असेल. महाराणा प्रताप सिंह काय दिलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान युद्ध मारला, त्या गडाला प्रतापगड नाव दिले. महाराणा प्रताप सिंहांचं नाव प्रतापगडाला. खडकोची पूजा मिर्झा राजाच्या छावणीत एकटे गेले. त्यांचं ते विलक्षण शौर्य बघितलं आणि महाराजांनी खडकोजींना नाव दिलं, तुम्ही तो प्रताप. प्रताप कसा असावा? महाराणा प्रताप सिंहांसारखा. धामाशा एकदा धावत धावत महाराणा प्रताप सिंहजींना ठाकूरची गजब झाला. काय झालं? जहांगीर येतो. 1 लाखाची फौज घेऊन येतोय. परमक काय 1 लाखाची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय. अरे हो की मग? ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग अहो ठाकूरजी असं काय करतात? ते 1 लाख, आपण फक्त 15,000. कसे टिकणार? महाराणा प्रताप सिंह म्हणजे असं आहे का? बरं चला मग मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 येत हो. ते 1 लाख आहे. महाराणा प्रताप सिंहजी म्हणले तसं नाही. मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालं? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहे. चला ही
राष्ट्राला दिली महाराणा प्रताप सिंहची. काय आहात कर्तृत्वाचा, काय आहात महात्मा ज्योतिराव. किती संघर्ष आला. सावित्री महिन्यात शेण चित्र थवा. महात्मा फुलेंवर मारेकरी आले, पण मारेकऱ्यांचं न परिवर्तन करून त्यांना आपल्या ज्ञात सामील करून घेणारा महापुरुष क्रांती सूर्य महात्मा फुले. आज माझ्या माय बहिणी कोणत्याही क्षेत्रात चालतात. समुद्राच्या तळाशी, आभाळाच्या कुशीत त्या माय बहिणी आज शिक्षण देऊ शकतायत ना, ते निव्वळ आणि निव्वळ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या. केवढा संघर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजेच्या खांबाच्या खाली बसून त्या प्रकाशात शिकणारा पोर आपल्या विद्वत्ताच्या बळावर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचला. कोलंबिया विद्यापीठात 18 तास अभ्यास करायचे. त्यांच्या सोबतचा त्याचा मित्र सांगायचा, भीमरा थोडी झोप घेत जा, पोटभर खात जा. आणि आंबेडकर सांगायचे, जेवायला माझ्याकडे पैसे नाही आणि झोपायला मला वेळ नाही. अहो तुम्ही जगणार कसे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जेव्हा जेव्हा मला निराशेचा क्षण येतो तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज आणि माझे दलित बांधव उभा राहतात आणि माझ्या 10 हत्तीचं बळ येतं. संघर्ष करत कोलंबिया विद्यापीठात शिकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या एका प्रवेशद्वारासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्याच्यावर लिहिलाय सिम्बॉल ऑफ नॉलेज. जो ज्ञानाचा सिम्बॉल आहे. पुण्यश्लोक आहे यामध्ये. किती संकट, किती संकट झेलावी आयुष्य, पण स्वतःची वैयक्तिक दुःख बाजूला सारून लोकमानसाच्या कल्याणासाठी राज्य चालवणार आहे. लोकमानसाचं कल्याण साधणाऱ्या आणि काय आहे एवढी आघात संकट वाटायला येऊन सुद्धा लढत राहिली का. चॅम्पियन सॅटिट्यूड. यस आय कॅन. मी करेन. ज्याला ज्याला स्वतःचं आयुष्य ठेवायचं, ज्याला ज्याला स्वतःचं ध्येय गाठायचं, चॅम्पियन सॅटिट्यूड. आणि करू शकता हो तुम्ही. अडचण काय, काही अशक्य नाही. अजिबात अजिबात नाही. शाहिस्ता खान पुण्यात थांबला. राजा घडले त्याला घरपोच जिंकणं अशक्य नाही. आणि मग या शाहिस्ता खानाने ठरवलं एक छोटासा किल्ला तरी घेऊन टाकूया. त्याने आपल्या सरदारांना विचारलं, पटकन घेता येईल असा किल्ला कुठला. आणि त्याच्या सरदारांना हुजूर एक आहे पुणे नाशिक महामार्गावर संग्रामपूर तथा चाकणचा किल्ला. मराठी किल्ले 300 सव्वा 300 असतील. तोफा अजिबात नाही, रसद विषयच नाही, शिबंदी ना हुजूर. आणि मग शाहिस्ता खान म्हणला की ठीक आहे वही दिली. म्हणजे पहिल्याच तासाला उगाच खडा नको, पटकन घेता येईल म्हणून चाकणचा किल्ला त्यांनी निवडला. आता चाकणचा किल्ला जिंकायला तो निघाला. आता चाकणच्या किल्ल्यावर मराठी किती आहे? 325. मग त्यांना सैन्य किती न्यावं? 21,000. आणलं किती? 1,30,000. मग आता 21,000 का सगळेच नाही ना? 1,30,000 21च का? याचं कारण असं, चाकणचा किल्ला एवढा मोठा आहे, त्यात 21,000 सैन्यानं नीट उभा राहायचं म्हटलं तरी जागा पुरायची. एवढासा किल्ला 300 मराठी आणि जिंकायला हा 21,000 फौज निघाला. बघता बघता शाहिस्ता खान चाकणच्या किल्ल्यावर पोहोचला. 21,000ची सेना. आता चाकणचे किल्लेदार आहेत फिरंगोजी नरसाळा. त्यांनी मोगलांची फौज बघितली. दुसरा कोणी असता तर म्हटला असता भागो, ती फौज पण राहणार नाही. पण हा महाराजांचा मामा परिस्थिती असू दे नसू दे, यस आय कॅन. चॅम्पियन सॅटिट्यूड. लढे. शाहिस्ता खान आला. किल्ला तरी बघितला तुम्ही. येता जाता तर चाकणचा किल्ला बघितला, छोटासा आहे, बिलकुल. चाकणच्या किल्ल्याच्या बाहेर 35 फूट खोल
100-150 सुमारास मराठ्याने त्या खांकावर अलगद ब्रिज टाकला. 100 मराठे 2 वाजताच बाहेर पडले आणि सरळ शाहिस्ता खानाच्या छावणीत घुसले. सपासप टक्कल चालू झाले. आक्रशाई कळ्या आवळ्या, रक्ताच्या चिलकांड्या, मुर्द्यांचे ढीग पडले. शाहिस्ता खान पकडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर, कौन थे? मरहते हुजूर, कहाँ गए? निकल गए हुजूर. संतापलेला शाहिस्ता खान सीधे हमारे मेरे पर छापा. तड़िए, तोफे लगाओ. अभी क्या अभी? आता रात्रीचे 8 वाजले आणि शाहिस्ता खान सांगतोय तोफे लगाओ. तरबेज खान म्हणला हुजूर, अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक रात निकले. सर पडला पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाहिस्ता खान शाही हत्तीच्या मारत बसला. 21 तोफा किल्ल्याच्या दिशेत तोंड करून ठेवल्या. दारागोळा ठासून मारला. वातान बाहेर काढली. आता शाहिस्ता खानाची इशारा झाली की तोफा चालू आणि शाहिस्ता खानाची इशारा झाली. पण तरबेज खानाला तोफेचं वातान पेटवला. तोच गडाकडनं जमा झाला. धडाम! मराठ्यांच्या तोफेचा गोळा सू करता त्यांच्याच दिशेनं. तसा तरबेज खान म्हणाला, तोफे पीछे, तोफे पीछे. या शाहिस्ता खानाला सुसायचं पण झालं. त्याने विचारलं, क्या हुआ? हुजूर, मराठों ने बलावारी चालू की. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे. पीछे आएंगे, हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. शाहिस्ता खानाने विचारलं, अरे पण मराठ्यांकडं तोफा नव्हत्या ना? तोफा नव्हत्या मराठ्यांकडं मग? तसा तरबेज खान म्हटला, हुजूर, मराठ्यांकडं तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब महाराजांच्या युद्धानंतरात हत्ती तोफांसारख्या अवजड गोष्टींना स्थान नाही. त्यांच्याकडे तोफा नाहीच. ह्या तोफा इकडून जमा केल्या. बरं ठीक आहे, तोफा झाल्या. दारोगोळा कुठून आणला? तसा तरबेज खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला? आपलाच दारोगोळा आहे. मराठी परिस्थितीवर रडत नाही, लढत असतो. ते आत्ता बिघडलो आहोत. ते आत्ता कोणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो, तू ग. मला भयान लागत असल्या माणसाचा, आमची परिस्थिती नव्हती. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच तुम्ही आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुम्हाला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, जरा बुद्धीच कमी आहे. उत्तम विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगतो, स्वतःच्या कमतरताला बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. कारण कसली सांगा, 21 जून 1607 शाहिस्ता खानानं चाकणच्या किल्ल्यावर पहिला आक्रमण केलं. अवघे 300 मराठे. किल्ला एका तासात घेतो म्हणलेला शाहिस्ता खान. आठवडा झाला, 2 आठवडे झाले, महिना गेला, 1.5 महिना झाला. हो छान. अखेर शाहिस्ता खानानं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं. ती तिसरंच काहीतरी करा. शाहिस्ता खान ने विचार, ये मराठे सामने नहीं आते, तोहफे नाकामयाब, क्या किया जाए? ते नेमकं तिरकं उठे. हुजूर, ऐसा करते हैं, जमीन के ऊपर से तो हमला नहीं कर सकते, हम जमीन के नीचे से हमला करते हैं. आता त्यानं सांगितलं चेष्टे. शाहिस्ता खान घेतलं सिरियस. सही बात बोलत. शाहिस्ता खानाच्या डोक्यात एक डाव शिजत होता. जमिनीवरला किल्ला शक्यच होता. चतुर शाहिस्ता किल्ल्याच्या नैऋत्य केला. त्याने प्रचंड मोठा शामियाना उभा केला आणि त्या शामियानामध्ये खोदकाम चालू केलं. त्याचा डाव असा की खोदकाम करत खोदता जमिनीत घेऊन जायचं आणि नैऋत्येच्या बोगद्याला जमिनी खालून त्या बुरुजाखाली पोहोचायचं. तिथं सुरुंग लावायचा, बुरुज उडवून द्यायचा. बुरुज उडाला की बुरुजाची दगडबाजीच्या खंडात पडतील. आपोआप रस्ता तयार होईल आणि सरळ आत जायचं. पण ते भुयार काढणं सोपं आहे का? समजा निघाले भुयार काढ आणि मध्येच खडक लागला तर घ्या डावीकडं, परत दगड लागला घ्या उजवीकडं. जमणार आहे का? नाही. अत्यंत काळजीने जायचं. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं संकट काय आहे? पुढं 35 फूट खोल पाण्याचा खंड काय म्हणजे भुयार
1607 मध्यरात्री 1 वाजता भुयाराचं काम पूर्ण झालं. शाहिस्ता खानाला सांगितलं काम झालंय. शाहिस्ता खानानं 2 माणसं सुरुंग करून त्या बोक्यातलं आत पाठवलं. ती नैऋत्येच्या बुरुजाखाली गेली. तिथं त्यांनी सुरुंग पेरून ठेवला. शाहिस्ता खान हत्तीच्या मार्गावर उभा राहिला. आपलं 1000 सैन्य त्यानं नैऋत्येच्या बुरुजाजवळ उभा केलं. त्या सैन्याला सांगितलं आता काही क्षणात स्फोट होईल. हा बुरुज ढासळेल, त्याच्यावरची दगडबाजी खिंडत पडतील. आपोआप खिंड तयार होईल. खिंड तयार झाली की 1000 जणांचा आत फक्त 300 मराठी आहे. कापून काढा आणि किल्ला कब्जात घ्या. महाराज बोला म्हणजे मी आत गेले. सगळी सज्जता झाली. 1:45 वाजता शाहिस्ता खानाची शरत सुरुंगाचं वातान पेटलं. थोई 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 आणि प्रचंड मोठा स्फोट झाला. नैऋत्येचा बुरुज ढासळला. कुर्ताबची 50 माणसं त्या ढिगाऱ्याखाली काढली गेली. खिंड तयार झाली. शाहिस्ता खानाचं 1000 सैन्य सरदेशात घुसलं. हिरवची नरसाळ्याने बघितलं. उरलेले पावले सोबत घेतले. त्या खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. बेभान जुलूम चालू झाली. कालभैरवानं तांडव करावं तसे हिरवची लढत राहिले. शाहिस्ता खानाला वाटलं होतं माझं 1000 सैन्य अर्ध्या तासाने 300 मराठे कापून काढतील आणि महाद्वार उघडतील. पण 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले. सूर्य उगवला. गेलेल्या 1000पैकी कुणी माघारी यायचं लक्षण दिसेल. शाहिस्ता खानानं ताज्या नावाच्या आणखी 1000 थाटले. एवढं बघितलं 300 मराठ्यांनी 1000च्या 1000 कापून काढले होते. ताज्या नावाच्या 1000ची गिरंबाची वाटच बघत होते. पुन्हा चुरून चालू झाली. पण बंद उघडं बंद. तोपर्यंत एकानं महाद्वार उघडलं आणि शाही हत्तीच्या अंगावर बसलेला शाहिस्ता खान किल्ल्यात आत येताच झाला. लढत्या फिरंगोजीला त्यांनी बघितलं. काढ 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 हलकी तडतड आली तशी फिरंगोजीची शमशेर तडतडत होती. ते बेफाम शब्द बघ आणि शाहिस्ता खान चित्रसेनाला म्हणाला चित्रसेन जा रोको उसे रोको रोको जब रोको. तसा चित्रसेन धावत धावत गेला. हिरंबजी जवळ जाऊन उभा राहिला. रोको जंग रोको हुजूर कह रहे जंग रोको. युद्ध थांबलं आणि हत्तीच्या अंबारीतला शाहिस्ता खान हिरंबजीच्या जवळ आला. हिरंबजीनं म्हणाला काय शोध गेला. बिजली चमकावी तशी शमशेर कळपते. काय लागला पण किल्ला मी घेतलाच. आता उगाच कशाला मागता या आमच्याकडे. बादशाच्या देरगती आणि खडाडे फिरंगोजी माझ्या राजानं मला काय कमी केले म्हणून येऊन तुझ्याकडं. मला ते तुटतील पण फुटतील कुठले. फिरंगोजीचा तो करारा जबाब आला. पण शाहिस्ता खान पराक्रमाची कदर करणार तो मला बहुत वय बाला सोडून गेला. बिघोरचा माझा मधला 7 सैनिक तुम्हाला आढळून. तुम्हाला या किल्ल्यातलं जे सोबत न्यायचं आहे ते सगळं सोबत न्यायचं. आणि जड अलग करणारा फिरंगोजी खान आपल्या गेल्या सैनिकांची बैठक खांद्यावर जड हाताने फिरंगोजी संग्रामपूर्वक फडफडणारा तो भगवा ध्वज खाली घेतला आणि 15 ऑगस्टच्या पहाटे फिरंगोजी किल्ल्यातून बाहेर मराठी गेले. आणि मग शाहिस्ता खानाने एकदा तो सगळा किल्ला डोळे भरून बघितले आणि शाहिस्ता खानाला काही कळेल ना. रात्रभर मराठी कशासाठी लढत होते, का लढत होते, या किल्ल्यासाठी. काय आहे किल्ल्यात? 4 भिंताड आणि 4 बुरुज. दुसरं किल्ल्यात आहे काय? मग जीवावर दाग होऊन ही रात्रभर कशासाठी लढताय? शाहिस्ता खानाला कळालं. पण फिरंगोजी आणि त्यांच्या सोबतचे मावळे लढत होते साखरेच्या किल्ल्यावर फडफडणाऱ्या त्या स्वराज्याच्या भगव्या ध्वजात. हा ध्वज होता शौर्याचा, पराक्रमाचा. हा ध्वज त्यागाचा, समर्पणाचा. या मातीत उमललेल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारा हा भगवा रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या घराकऱ्यांचा, हर हर महादेव म्हणणाऱ्या घराकऱ्यांचा जीव द्यायची आणि जीव घ्यायची तयार
म्या कमनशिबानं कोट कमावला महाराज. म्या कमनशिबानं कोट कमावला. सगळे जबाबदारी स्वतःवर. हिरंबोजीने कारण नाही सांगितलं. ते 21,000 होते आम्ही 300 होतो. किती वेळा तुम्हाला सांगितलं पाठवा पाठवा, तुम्ही काय लक्ष द्यायला तयार नाही. मग काय करणार? तेवढं केलं ना. नाही आम्ही तुम्हाला किती दिवस मागणी करतोय, टोपा पाठवा, गोळे पाठवा, तुम्ही काय आर्टिलरी डिपार्टमेंट लक्ष देत नाही. आम्ही काय करणार? अजिबात नाही. कुठलंही काम हिरंबोजीनं दिलं नाही. हिरंबोजी महाराजांना सांगतोय महाराज ह्या कमनशिबानं कोट कमावला महाराज. त्या कमनशिबानं कोट कमावला. राजे खाली हिरंबोजीला कडकडून मिठी मारली. हिरंबोजी शौर्यानं झुंजलात. काय शौर्य गाजलं. हिरंबोजीच्या पाठीवर महाराजांची थाप पडली. तरी हिरंबोजी सांगतोय महाराज पण त्या कमनशिबानं कोट कमावला. तसे महाराज हिरंबोजीच्या पाठीवर थाप टाकत म्हणाले हिरंबोजी फिरका शाहिस्ता था तो तर तो दिसाचा पाहुणा आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काही किल्ला बरोबर घेऊन जाईल. आपण परवा परत घेऊ. आपल्या सैनिकांचं मनोबल कसं वाढवावं महाराजांकडून शिकावं. तो शाहिस्ता था तो तर तो दिसाचा पाहुणा आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काही किल्ला सोबत घेऊन जाईल. आपण परवा परत घेऊ. आणि तेच शाहिस्ता खानाची पाठ वळाली आणि मराठी किल्ला परत ताब्यात घेतला. हे शौर्य ही माझी जबाबदारी आहे. ती मी पार पाडली पाहिजे. ही राष्ट्राप्रती समर्पणाची जी भावना आहे ना ती विलक्षण आहे. जेव्हा या विचाराचे मावळे उभा राहतील तेव्हा तेव्हा स्वराज्य उभा राहील. तेव्हा स्वराज्य. आज खरंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तशा 18 पगड जातीच्या लोकांना एक केलं आणि स्वराज्याच्या ध्येयासाठी समर्पित करून टाकलं. आम्हाला पुन्हा एकदा उद्याच्या पिढ्यांसाठी एकसंघ व्हायची गरज आहे. एकत्र यायची गरज आहे. या देशाला स्वातंत्र्य तेव्हा मिळालं जेव्हा राष्ट्र एक संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी केव्हा झाली ज्यावेळी सगळा महाराष्ट्र उभा राहिला. आता सुद्धा उद्याच्या भविष्यासाठी एक हवं 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवलं. आजचा महाराष्ट्र खरंच सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या संयुक्त आहे. त्या महापुरुषांनी जो विचार केला तो विचार करून आम्हाला तो विचार मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या स्वराज्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून ते अधोरेखित केलं स्त्रीत्वाचा सन्मान. हे स्वराज्याचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं. मागे मुंबईला दंगल झाली का झाली कशासाठी कारण परंपरा हा वेगळा. पण एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एक युवती राहत होती. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्या गुंडांचा या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या दंग्या धोक्याचा फायदा उठवावा आणि तिची अब्रू उठावी असा भेद या युवकाने ऐकला आणि रात्रीच्या 2 वाजता त्या युवतीच्या घरावर धडका पडू लागल्या. आपली युवती बाबांनी शाळाने घाबरली. खिडकीतनं बघितलं गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. जीवाच्या अपघातानं स्वतःच्या वाचवण्यासाठी घराच्या मागच्या कारणात ती बेभान पडत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या 2-2:30 वाजता बेभान मध्ये पडते. गुंड पाठला कराय पडता पडता एका बोला चढली. बोलामध्ये एका घरात तिला उजेड दिसला. धपापच्या उजेडात दाराकडून उभा राहिली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता आणि तिशीचा एक हिंदू युवक. त्याला दारात मुस्लिम युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. मी हिंदू ही मुस्लिम मग माझ्या दाराकडून कशी. तिला भीती नाही वाटत. त्यांनी तिला विचारलं काय हवं. ती युवती म्हणाली काय बुद्ध माझ्या पाठला गाव आहे. माझ्या अप्रुताच्या बेटा यांचा एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का. हा युवक म्हणला चिंता केली घर तुझंच. त्या युवतीला आत घेतलं. अंतरून पांघरून गेले. सांगितलं शांत झोप इथं तुला कुठली भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत असला ते गुंड परत येणार नाही. त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम मी हिंदू मग माझ्या घरात तिने आसरा कसा मागितला. तिला भीती नाही का वाटली. ते गुंड तर तिच्या अपृणार होते. पण घरात मी एक काय मी तरुण आहे. मनात आणलं तर या क्षणी इथंच मी हिची अब्रू आता लुटू शकतो. हिला माझ्या पावित्र्य वाचवणारे
तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तुझी आबरू लुटणार होते. पण घरात मी एकटा होतो, तरुण होतो. मनात आणला असता तर मीही तुझी रात्री आपण लुटू शकलो असतो. तुला माझ्या कवितनं वाचवणारा कोणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात राहिलीस? तशी श्रीमती म्हणाली, रात्रीच्या 2 वाजता त्या गुन्ह्याच्या धावण्यात सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर मी बेफामपणे पळत होते. पळता या गोळा शिरले. गोळाच्या तुझ्या घरात मला उजट दिसला. धपापत्या उराला मी दाराकडे उभा राहिले. पण दार खोटवायच्या अगोदर तुझ्या घराच्या खिडकीतून मी आता डोकावून बघितलं. त्या तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार खोलला. कारण मला माहिती आहे, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात गुन्हाच्याही अमरूला धोका आहे. गुन्हाच्या गेली 350 वर्ष महाराजांनी दिलेला स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आणि राष्ट्राच्या चारित्र्याचा हा विचार हेच या राष्ट्राचं चरित्रच आहे. हे शेतकऱ्यांचं राज्य आहे. उद्याच्या तरुणांना योग्य दिशा मिळाली. त्याच्या कष्टातून समर्थ राष्ट्र उभा राहिला आणि ते साऱ्यांचा साऱ्यांच्या सहभागातून उभा राहिलेला असतात. माणसांची रीत द्यावी, माणसांची रीत द्यावी, या त्यांना आपण बोलत आहोत. सुनीलजी महान त्या दिशेनं काम करत आहे. आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय निलेशजी लेंडे साहेब त्यांचेही मनपूर्वक शुभेच्छा देत आभार मानतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो.